पिंपरी चिंचवडमधील गोल्डन मॅन दत्तात्रय फुगे यांची दगडाने ठेचून हत्या करण्यात आली। रात्री 11:30च्या सुमारास दिघीमध्ये हा प्रकार घडला। फुगेंची हत्या चिटफंड व्यवसायाच्या घोटाळ्यातून झाल्याचा संशय पोलिसांना आहे। अतुल मोहिते, बाळा वाळके, शैलेश वाळके आणि त्यांच्या 7 ते 8 साथीदारांनी ही हत्या केल्याचा पोलिसांना संशय आहे। नजीम मुल्ला आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। नजीम, अतिशय धक्कादायक अशी ही घटना घडली आहे, काय सांगशील? निश्चितपणे धक्कादायक घटना अशी म्हणावी लागेल। काल रात्री 11:30च्या सुमारास दत्तात्रय फुगे एक कार्यक्रमातून घरी परतत असताना त्यांना त्या ठिकाणी काहींनी अज्ञातांनी गाठलं। त्यामध्ये पोलिसांना अनेकांवर संशय आहे, मात्र ज्या पद्धतीने ही दगडाने टेचून जी हत्या आहे झालेली, अनेकदा दत्तात्रय फुगे यांच्यावरती आरोप झाले होते। अनेक पोलीस स्टेशनमध्ये त्यांच्यावरती गुन्हे देखील दाखल होते, मात्र ते कुणालाच पैसा जो आहे तो देत नव्हते। त्यामुळे अनेकांची नाराजी त्यांनी वळवली होती। त्यामधूनच अतुल मोहिते, बापा वाळके, शैलेश वाळके आणि त्यांचे 7 ते 8 साथीदार जे आहेत यांनी काल त्यांना गाठलं आणि दिघीमध्ये त्यांची दगडाने टेचून हत्या केली आहे। या घटनेनं शहरात खळबळ माजलेली आहे, कारण दत्तात्रय फुगे यांच्या पत्नी सीमा फुगे या राष्ट्रवादी काँग्रेसच्या माजी नगरसेविका आहेत। या पक्षाशी निगडीत असल्यामुळे निश्चितच राष्ट्रवादीचा हा बालेकिल्ला आणि या बालेकिल्ल्यातच राष्ट्रवादी नगरसेविका, माजी नगरसेविका यांच्या पतीची हत्या झाल्यामुळे सर्वत्रच खळबळ जी आहे ती माजलेली आहे। नाझीम, त्यासोबतच ज्यांच्यावर पोलिसांना संशय आहे असे त्यांचे जे काही साथीदार आहेत, ज्यांची नावं देखील तू आता सांगितलीस, त्यांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आलंय। अतुल मोहिते, बाबा वाळके, शैलेश वाळके यांचे 7 ते 8 साथीदारांनी ही हत्या केल्याचा संशय पोलिसांना आहे। त्यापैकी 4 जणांना पोलिसांनी रात्रीच ताब्यात घेतलेला आहे आणि अन्य आरोपींना लवकरच ताब्यात घेऊ असा विश्वास जो आहे तो पोलिसांनी व्यक्त केलेला आहे। मात्र गुन्हा अद्याप कुणावरती दाखल केलेला नाहीये। सर्वांना ताब्यात घेतल्यानंतरच या प्रकरणी गुन्हा दाखल केला जाईल आणि ज्या 4 ताब्यात घेतलेला आहे त्या 4 नावं मात्र अजून पोलिसांनी स्पष्ट केलेली नाहीयेत। नाझीम, तुझ्याकडनं या सगळ्या संदर्भातले अपडेट घेत राहू। तुर्तास धन्यवाद दिलेल्या माहितीबद्दल।